आपल्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा प्रश्न, नाही का, की नक्की कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणापासून लांब राहायचं. म्हणजे खरा मित्र कोण आणि पाठीत खंजीर खुपसणारा छुप्पा शत्रू कोण, हे ओळखणं खरंच खूप अवघड आहे. तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर एका फार जुन्या प्राचीन ज्ञानाच्या मदतीने शोधणार आहोत. तर अशीच काहीशी अडचण प्राचीन कोसल देशाच्या राजासमोर उभी राहिली होती. दरबारातली कटकारस्थानं आणि लोकांचे दुटप्पी चेहरे पाहून तो इतका वैतागला होता की त्याला एक खात्रीशीर मार्ग हवा होता, ज्यामुळे तो आपले खरे हितचिंतक ओळखू शकेल. आणि हा प्रश्न घेऊन तो पोचला त्या काळातल्या सर्वात ज्ञानी व्यक्तीकडे, म्हणजेच गौतम बुद्धांकडे. पण बुद्धांनी काय केलं माहितीये? त्यांनी राजाला काही थेट उत्तर दिलं नाही. उलट त्यांनी त्याला एक खूप जुनी गोष्ट सांगितली, बनारसच्या राजा ब्रह्मदत्त याची. गंमत म्हणजे राजा ब्रह्मदत्तलाही अगदी तोच प्रश्न पडला होता जो कोसलच्या राजाला पडला होता, आणि त्याने त्याचं उत्तर त्याच्या एका अतिशय हुशार आणि सुज्ञ दरबारकर्त्याकडे मागितलं होतं. त्या सुज्ञ दरबारकर्त्याने उत्तराची सुरुवात केली ती शत्रूला ओळखण्याच्या 16 अगदी स्पष्ट चिन्हांनी, किंवा आपण त्याला संकेत म्हणू शकतो. हा जणू काही एक मार्गदर्शकच आहे की नक्की कोणत्या गोष्टींवर लक्ष ठेवायचं. आता ही पहिली 4 चिन्ह बघा. अगदी सरळ साधी आहेत, नाही का? ती थेट तुमच्या आणि त्या व्यक्तीच्या वागण्यातला थंडपणा दाखवतात. म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला बघून साधं हसतही नाही, तुमच्याकडे बघणं टाळते आणि बहुतेक वेळा नकारार्थीच बोलते, तेव्हा समजून घ्या इथे काहीतरी गडबड आहे. आता पुढची चिन्ह थोडी वेगळी आहेत. ती सांगतात की शत्रू फक्त तुमच्याशीच वाईट वागत नाही, तर तुमच्या सामाजिक आयुष्यात पण विष घालवतो. तो उघडपणे तुमच्या शत्रूंना पाठिंबा देतो, तुमच्या मित्रांना कमी लेखतो, आणि सगळ्यात वाईट म्हणजे जर कोणी तुमचं कौतुक करत असेल तर त्याला ते आवडत नाही, पण तुमची निंदा करणाऱ्यांची मात्र तो पाठ थोपतो. आणि मग येतो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, विश्वास. शत्रूच्या वागण्यातून विश्वासाचा पूर्ण अभाव दिसतो. तो स्वतःच्या मनातलं काही तुम्हाला सांगणार नाही, पण तुमचं रहस्य मात्र सगळ्यांना सांगत सुटेल. इतकंच नाही तर तुम्ही कितीही चांगलं काम करा किंवा कितीही हुशारी दाखवा, तो कधीही तुमचं कौतुक करणार नाही. आणि ही शेवटची 4 चिन्ह तर थेट काळजाला भिडतात. इथे सहानुभूतीचा पूर्ण अभाव दिसतो. तुमच्या चांगल्यात त्याला आनंद होत नाही, उलट तुमच्याबद्दल काही वाईट घडलं की तो खुश होतो. त्याला स्वतःला काही चांगलं मिळालं तर तो तुम्हाला कधीच त्यात सहभागी करून घेणार नाही. इथे दया, माया किंवा आनंद वाटून घेण्याची भावनाच नसते. बरं, हे झालं शत्रूंबद्दल. पण मग मित्राला कसं ओळखायचं? तर त्या सुज्ञ दरबारकर्त्याने कथेची दुसरी बाजूही सांगितली. त्याने खऱ्या मित्राचे 16 संकेत सांगितले. आणि गंमत म्हणजे हे संकेत आपण आत्तापर्यंत पाहिलेल्या शत्रूच्या संकेतांच्या अगदी विरुद्ध आहेत, जणू काही आरशातलं प्रतिबिंबच. मित्राची पहिली ओळख तर त्याच्या वागण्यातूनच होते, अगदी साध्या सोप्या गोष्टींमधून. म्हणजे तुम्ही जवळ नसतानाही तो तुमची आठवण काढतो, आणि जेव्हा तुम्ही परत येता तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद खरा असतो. तो तुमचं स्वागत अगदी मनापासून उत्साहाने करतो. आता बघा, मित्र म्हणजे अतूट निष्ठा. तो तुमच्या पाठीशी कसा उभा राहतो हे या चिन्हांमधून दिसतं. तो तुमच्या शत्रूंना कधीच थारा देत नाही. तुमच्या मित्रांना मदत करायला त्याला आवडतं, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमची निंदा करणाऱ्यांना तो गप्प करतो आणि तुमचं कौतुक करणाऱ्यांना प्रोत्साहन देतो. शत्रू जिथे विश्वासघात करतो तिथेच मित्र विश्वासाचा भक्कम आधार बनतो. तो स्वतःच्या मनातल्या गोष्टी, आपली गुपितं तुमच्याशी बोलतो, आणि तुमचं गुपित तर तो जीवापाड जपतो. तुम्ही जे काही करता त्याबद्दल तो नेहमीच चांगलंच बोलतो, आणि तुमच्या हुशारीचं कौतुक करायची एकही संधी सोडत नाही. आणि शेवटी मैत्रीचं सार म्हणजे खरी सहानुभूती आणि आनंद वाटून घेणं. मित्राला तुमच्या प्रगतीबद्दल ऐकून मनापासून आनंद होतो. त्याला स्वतःला काही चांगलं मिळालं तर त्याची पहिली आठवण तुमची येते. तुमच्या दुःखात तो मनापासून दुःखी होतो, आणि त्याच्या सुखात तुम्हाला सहभागी करून घेण्यासाठी तो नेहमीच उत्सुक असतो. तर बघा, शत्रूचे 16 आणि मित्राचे 16 असे हे एकूण 32 संकेत. ही काही फक्त एक यादी नाहीये, तर हा माणसाचं चारित्र्य ओळखण्याचा एक कालातीत फॉर्म्युला आहे. एक असा नमुना आहे जो आपल्याला सांगतो की नक्की कोणत्या वागण्याकडे लक्ष द्यायचं. आणि हा फरक बघा किती मोठा आहे. शत्रू तुमची निंदा करणाऱ्यांची प्रशंसा करतो, तर मित्र तुमची स्तुती करणाऱ्यांची प्रशंसा करतो. कृती एकच आहे, प्रशंसा करणे, पण ती कोणाची केली जाते यावरून मैत्री आणि शत्रुत्व यातलं अंतर स्पष्ट होतं. एक तुम्हाला खाली खेचतो, दुसरा तुम्हाला वर उचलतो. आता प्रश्न पडतो की हे सगळं ज्ञान आलं कुठून? तर ही गोष्ट आहे जातक कथांमधली. जातक कथा म्हणजे काय? तर गौतम बुद्धांच्या पूर्वीच्या जन्मांबद्दलच्या गोष्टी. त्यामुळे ह्या सल्ल्याला एक खूप जुनी ऐतिहासिक आणि आध्यात्मिक परंपरा लाभलेली आहे. आणि आता या कथेतला सगळ्यात मोठा ट्विस्ट.
तो जो सुज्ञ दरबार करता होता ना, जो हे सगळं ज्ञान देत होता, तो दुसरा तिसरा कोणी नव्हता तर स्वतः बोधिसत्व होता. बोधिसत्व म्हणजे बुद्ध होण्याच्या मार्गावर असलेली व्यक्ती. थोडक्यात सांगायचं तर बुद्ध राजाला स्वतःच्याच एका पूर्वीच्या जन्मातील ज्ञानाची गोष्ट सांगत होते. आणि म्हणून बुद्ध या कथेचा शेवट या एका वाक्यात करतात. हे सरळ पण अत्यंत प्रभावी विधान आहे की या 32 संकेतांद्वारे मित्र किंवा शत्रू ओळखला जाऊ शकतो. यातून आपल्याला एक स्पष्ट आणि सोपा मार्ग मिळतो. आणि जाता जाता तुमच्यासाठी एक प्रश्न. या सगळ्या 32 संकेतांमध्ये, मग ते मित्राचे असोत किंवा शत्रूचे, असा कोणता एक संकेत आहे जो तुम्हाला वाटतो की खरा मित्र किंवा छुप्या शत्रूला ओळखण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?